ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यापासून नवीन दशक गुणरूप नाम सुरू झाला असून मागच्या आठवड्यात आपण त्या दशकातील समास पहिला आशंका नाम या समासाचे श्रवण केले। या समासामध्ये श्रोत्यांनी अनेक शंका विचारल्या आहेत व समर्थांनी श्रोत्यांच्या सर्व शंकाचे निरसन त्या समासात केले आहे। समर्थ शेवटी म्हणतात की परब्रह्म सर्वांच्या पलीकडील असून त्याचा शोध आपण घेऊ गेल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव आपणाला सद्गुरूंचा सहवास असल्यानंतर येतो। आता चालू आठवड्यात नवीन समास ब्रह्मनिरूपण नाम सुरू झाला असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतेची असे सर्व काळ। श्री समर्थ म्हणतात की जे जे या जगात आकाराला येते ते ते सर्व कल्पांती नाश पावते, पण स्वरूपाचा कधीही नाश होत नाही। ते सर्व काळ जसेच्या तसेच असते। जे सकळामध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे। श्री समर्थ म्हणतात की ते सर्वाचे सार असून तेच सत्य आहे। ते मिथ्या नसून नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापलेले आहे। ते भगवंताचे निजरूप त्यासी बोलीचे स्वरूप, याही वेगळे अप्रूप नामे तयाची। श्री समर्थ म्हणतात की तेच भगवंताचे खरे रूप असून त्यालाच स्वरूप असे म्हणतात। याशिवाय त्याची अनेक नामे आहेत। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असेतची असे। श्री समर्थ म्हणतात की त्यांचे स्वरूप कळावे म्हणून त्याला नामे दिली जातात व दृष्टांत दिले जातात, पण खरे तर ते स्वरूप नामातीत असून ते सदैव जसेच्या तसेच असते। दृश्य बाह्य संचले परी ते विश्वास चोरले, जवळची नाहीसे झाले असतची कैसे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की वास्तविक दृश्यसृष्टीच्या आत बाहेर सर्वत्र ते कोंदाटले आहे, पण तरी ते जगातील सामान्य लोकांपासून गुप्त आहे, म्हणून ते अत्यंत जवळ असूनही नाहीच असे लोकांना वाटते। ऐसा ऐकोनिया देव उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्याची अवघे। श्री समर्थ म्हणतात की असे हे देवाचे वर्ण ऐकून लोकांच्या मनात त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे असा भाव उत्पन्न होतो, पण त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो देव दिसतच नाही, पण अवघी दृश्य सृष्टीच दिसते। दृष्टीचा विषयो दृश्य तोची झाली या सादृश्य, तेने दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे। श्री समर्थ म्हणतात की नेत्राचा विषय हा दृश्यच आहे। प्रत्यक्ष दिसला असला तरी संतोष होतो, पण ते पाहणे खरे नव्हे। दृष्टीस दिसे ते नासे, येत द्विषयी सृष्टी नसे, म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे जे दृष्टीला दिसते ते ते नाश पावते। या अर्थी म्हणून जे जे दृष्टीला दिसते ते स्वरूप नव्हे, कारण स्वरूप तर शाश्वत आहे। स्वरूप ते निराभास
आणि दृश्य भासले साभास, भासास बोलले नास वेदांत शास्त्री. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्य हे भासमय असते म्हणून ते भासते. वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत असतो असे म्हटले आहे, म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळीच नाही. आणि पाहता दृश्याची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्या बाह्य. श्री समर्थ म्हणतात की आपण जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा ते दृश्य डोळ्यात दिसते, पण आत्मवस्तू ही दृश्या वेगळी आहे. त्यावेळी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येतो तेव्हा ती दृश्याच्या सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहते असा अनुभव आपणाला येतो. जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खून, परी ते स्वरूप जाण सन्निधाची असे. श्री समर्थ म्हणतात की जे आभासरहित गुणरहित आहे त्याची खून तरी कशी काय सांगणार, पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. जैसा आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश, तैसा जाणे जे जगदीश सबाह्य अभ्यंतरी. समर्थ म्हणतात की जसे आकाशातच सर्व भास भासतात आणि सर्वामध्ये आकाशाच व्यापून असते, त्याप्रमाणे जगदीशी सर्व जगास सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला असतो. उदकापरीमध्ये भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. श्री समर्थ म्हणतात की स्वरूप पाण्यामध्ये असते तरी ती भिजत नाही, पृथ्वीमध्ये असते तरी झिजत नाही, अग्नीमध्ये ते शिजत नाही, असे देवाचे स्वरूप विलक्षण असे आहे. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायूमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णा सारखे. श्री समर्थ म्हणतात की ते चिखलात असले तरी बुडत नाही, वायूमध्ये असले तरी उडत नाही आणि सुवर्णात असून सुवर्णासारखं ते घडवता येत नाही. ऐसे जे संचले सर्वदा, परी आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. श्री समर्थ म्हणतात की असे ते सदा सर्वदा संचलेले असून ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे भेद वाढतो. तिच्या स्वरूपाची खून सांगो काही ओळखन, अहंतेचे निरूपण सावध ऐका. श्री समर्थ म्हणतात की ती अहंता कशी असते हे ओळखता यावे म्हणून तिच्या स्वरूपाची खून वर्णन करून सांगतो. तरी आता अहंतेचे निरूपण सावध होऊन ऐका. जे स्वरूपाकडे पाहावे, अनुभवासवे जे पावे, अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी. श्री समर्थ म्हणतात की अहंता स्वरूपाकडे ओरडे म्हणजे अहम ब्रह्मास्मी असे चिंतन घडू लागते. जसे अनुसंधान होता होता स्वरूपानुभव येतो, मग ती अहंता आपला अनुभव शब्दात बोलून दाखवते. म्हणे मी आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. ती म्हणते की मीच स्वरूप आहे असे म्हणणे हेच अहंतेचे रूप आहे. मीच स्वरूप असे म्हणताना साहजिकच जाणीव मी रूपाने आणि स्वरूप रूपाने युद्धा झालेली असते, म्हणून निराकार ब्रह्मापासून ती वेगळी पडते. स्वयं मीच आहे ब्रह्म ऐसे अहंतेचा भ्रम, ऐसिया सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मी स्वतः ब्रह्म आहे असे म्हणताना अहंतेचा भ्रम अजून कायम आहे. हे सूक्ष्म ब्रह्मासंबंधी सूक्ष्म विचार केल्यावर कळून येते. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून नाकळे अंत अनंताचा. श्री समर्थ म्हणतात की अहम ब्रह्मास्मी हा भाव कल्पनेने जाणता येतो, पण वस्तू तर कल्पनातीतच आहे. अनंताचा अंत जाणताच येत नाही, कारण अनंताचा शोध घेणारा अनंताशी एकरूप होतो, त्याचे अस्तित्वच राहत नाही. अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी. हा केवळ शाब्दिक भेदच असतो. जिथे शब्द पोहोचू शकत नाहीत त्या निशब्दाचा म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
आधी घे जे वाच्यांश, मग ओळखी जे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैसा. श्री समर्थ म्हणतात की आधी शब्दार्थाकडे लक्ष द्यावे, मग त्यात जो गूढ भावार्थ असेल तो लक्षात घ्यावा. लक्षार्थाचे चिंतन करू लागले की वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मागे पडतो. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. श्री समर्थ म्हणतात की सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दाचाच भेद आहे. लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हींनी निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे कळून येते, आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडील आहे, ते वाच्यांश पोचवू शकत नाही. सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी वाटती अप्रत्यक्ष, लक्षांशी लावती लक्ष पक्षपात घडे. श्री समर्थ म्हणतात की सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशास आटून जातात, हे प्रत्यक्ष दिसते. दोन्हीच्या लक्ष्मांशाकडे लक्ष केंद्रित केले की दोन्ही पक्ष गळून पडतात, म्हणजे दोन्हीचा भावार्थ परब्रह्म एकच असा होतो. हे लक्षांशी अनुभवले येते नाही वाच्यांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैसा. श्री समर्थ म्हणतात की लक्षांशाचे अनुसंधान करून अनुभव घ्यावा. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच राहत नाही. ही खूण अनुभवण्याची आहे, तिथे वाचेचे काम उरत नाही. परा पच्यंती मध्यमावखेरी, जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कळा कोसरी कोण काज. श्रीराम समर्थ. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या परब्रह्माच्या ठिकाणी परा पच्यंती मध्यमा वैखरी या चारी वाचा ओस पडतात, पोचू शकत नाही, तेथे शब्द पांडित्य काय कामाचे. शब्द बोलिता सर्वच नासे, तेथे शाश्वता कोठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. श्री समर्थ म्हणतात की शब्द उच्चारला गेला की लगेच तो नाहीसा होतो, मग तेथे शाश्वतता कोठे आहे. ही सर्वाच्या अनुभवाने गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. हे समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष शब्द नाशिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाणं, ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. समर्थ आता सांगतात की आता अनुभवाचे लक्षण ऐक. अनुभव म्हणजे अनन्य, म्हणजे जिथे अन्य नाही. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मविवेदन जैसे, संगभंगे असे त्याचे असे, आत्मा आत्मपणे. श्री समर्थ म्हणतात की अनन्य म्हणजे दुसरा कोणी नसणे, म्हणजेच आत्मनिवेदन जसे जाणावे. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा हा अनुभवातील मीची जाणीव नष्ट झाल्यावर केवळ आत्माच उरतो. आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण, हे वाच्यांशी बोलले जाण कळावया कारणे. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीव नसते, हे निसंगाचे लक्षण होय. एरवी लक्षांश ते वाच्यांचे, सांगिजील हे घडे कैसे, वाक्य विवरणे पैसे कळू लागे. श्री समर्थ म्हणतात की एरवी जो क्लेश असतो तो वाच्यांशाने केवळ शब्दाने सांगणे शक्य नसते, पण लक्षांशाचे सूक्ष्म बुद्धीने विवरण केला असता तो आपोआप कळू लागतो. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. समर्थ या ठिकाणी सांगतात की तत्वाचे विवरण करून निर्गुण ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते. हे न बोलताच विवरजे, विवरून राहिजे, मग अबोलणीचे साजे महापुरुषी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की न बोलता या सांगण्याचे मनन करावे, तेथेच चिन्मय होऊन राहावे. असे चिन्मय झाल्याने महापुरुष नुसत्या कृपादृष्टीने साधकास स्वानुभव संचरित करू शकतात. त्यांचे मौन हेच खरे प्रवचन ठरते. शब्द निशब्द होती, श्रुती नेती नेती मनती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता.
श्री समर्थ म्हणतात की स्वरूपापर्यंत शब्द पोहोचवू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की त्याचे नेती म्हणून वर्णन का करतात हेच कळत नाही. प्रचित आली अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. असा अनुभव आल्यानंतरही अनुमान करीत राहणे म्हणजे प्रत्यक्ष दुराभिमानच आहे. आणि अभिमान जिथे असतो तेथे अज्ञानच असते. त्यामुळे असा दुराभिमानी जो त्याला काहीच कळत नाही. मी लटका माझे बोलणे लटके, मी लटका माझे चालणे लटके, मी माझे अवघेच लटके काल्पनिक. श्री समर्थ म्हणतात की आपण ज्याला मी म्हणतो तो खोडच असतो. म्हणून त्या मीचे बोलणे चालणे मीपणे वगैरे सगळे काल्पनिक लटके असते. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेच वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मीपणाला जेथे स्थान नाही तेथे माझे सर्व बोलणेही व्यर्थच होय. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडते आणि प्रकृती ही खोटी आणि भासमय आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीस जेथे निरास ते मीपण विशेष ही केवी घडे. श्री समर्थ म्हणतात की स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण आणि पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव या दोन्ही गोष्टीचा निरास होतो. जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले, मी मौनी म्हणता भंगले मौन जैसे. श्री समर्थ म्हणतात की जेथे सर्व दृश्य निशेष झाले तेथे मी पण हे विशेष तरी कसे राहील. एखाद्या माणसाने म्हणावं की मी मौनी आहे म्हणजे त्याच्या बोलण्यानेच त्याचे मौन भंग पावते. तसेच जे निशेष आहे त्याला विशेष ठरवल्याने घडते. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असून निशेष नसावे विवेकी बळे. समर्थ म्हणतात की म्हणून आता स्वरूपानुभव घ्यावा पण आपले मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असताना असूनही काही करू नये म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्यामी पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम
श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।